एवढ्याच जागेत किती फळ आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बघा ना, एवढ्याच जागेत पूर्ण 11 फळं. बंचेस मध्ये पूर्ण सेटिंग बंचेस मध्ये पूर्ण आणि पूर्ण स्टेमला आहे बाई, ह्या मेन स्टेमला आहे, इथं मेन स्टेमला आहे, पूर्ण मेन स्टेमला माल लागलेला आहे तुमचा. हे बाई, हे बघा गाडीला स्टंपला माल लागलेला आहे. तर एक सरासरी काय असेल बुवा, एक सेटिंग किती प्रमाणात असेल? 100 ते 150 सेटिंग असेल. आता कमी करायचे म्हणजे थिनिंग करावं लागणार आपल्याला. त्याच्यातून कळी सोबतच निघाली. आम्ही खूप घाबरलेलो. आम्ही भरपूर विचार नाही केली. रेवगडे सरांना फोन केला. म्हणजे आपल्या झाडावर कळी दिसत नाहीये, कळीच दिसत एवढे दिवस होऊन सुद्धा समजा बाग, आणि नंतर दुसऱ्यांच्या काय निघाल्या 30-35 दिवसानंतर ती एवढी कळी निघाली आणि सगळी मादी कळी निघाली. सर, काय विषय, शेतकऱ्यांची अशी धारणा आहे, आम्ही शेणखत टाकलं म्हणजे झालं. आता शेणखत त्या प्रतीचं येतच नाही. ते उलट निमॅटोडला आमंत्रण, उन्हीला आमंत्रण देते. त्याच्यापेक्षा शेणखतावर जेवढा खर्च आहे त्याच्या निम्म्या खर्चात कृषी त्यांचे 3 डोस होतात सर. बरोबर. रेस्ट, बाग धरताना सेटिंग, 3 डोस होऊन जातो. आणि ते 3 डोस जर केले तर झाड एवढा माल फेकतं. तर तुमचीच इच्छा होती अजून साईज व्हावं, याच्याकरता 4था डोस टाकू. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव ऋषिकेश बबन लावडे, राहणार नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आता आपण हे जे डाळिंबाचं क्षेत्र आहे, तर हे क्षेत्र कोणत्या भागात आहे तुमचे? हे वारुळवाडी. वारुळवाडीमध्ये. आणि किती म्हणजे झाडं किती आहेत? 1600 झाड आहेत टोटल. 1600 झाड. आपण हे झाड बघतोय किती महिन्याचं झाड? मागच्या वर्षी डिसेंबरची लागवड आहे. डिसेंबर 12 नाही 4 16 महिने. 16 महिन्याचं झाड आहे. आणि आज आपण बहार पकडलेला आहे त्याचा. बरोबर आहे. आता म्हणजे याला पाणी, पहिलं पाणी जे म्हणतो आपण इथेल नंतर, ते कधी कोणत्या 1 महिन्यात? फेब्रुवारी. या प्लॉटला 1 फेब्रुवारीचं आहे आणि खालच्या प्लॉटला 10 फेब्रुवारीचं आहे. म्हणजे एक 10 दिवसाचा दोन्ही मध्ये गॅप आहे. आज आपण बघतोय आता पहिला बहार आहे तुमचा. काय वाटतं बाबा झाडाचं, म्हणजे एक 16 महिन्याचं झाड, आणि फेब्रुवारीचं पाणी, पण आज सेटिंग जर बघितलं भरपूर आहे. म्हणजे आंबे बहारातलं सेटिंग आहे तुमचं. बरोबर. आणि आता ह्या बहारामध्ये असा प्रॉब्लेम आलाय, म्हणजे सगळीकडेच ही सेटिंग फार कमी प्रमाणामध्ये. आज आपण डाळिंब शेतीमध्ये जर बघितलं तर डाळिंब बागेमध्ये सेटिंगचीच अडचण येते सगळ्यात जास्त या वर्षी आंबे बहारामध्ये. ते पण, आणि आज आपण बहार जर बघितला, म्हणजे आज जर आतमधून जर बघितलं झाडीकडे बघा, पूर्ण मेन स्टेमला माल लागलेला आहे तुमचा. हे बाई, हे बघा गाडीला स्टंपला माल लागलेला आहे. तर एक सरासरी काय असेल बुवा, एक सेटिंग किती प्रमाणात असेल? 100 ते 150 सेटिंग असेल. आता कमी करायचे म्हणजे थिनिंग करावं लागणार आपल्याला. बरोबर आहे. आणि 60 दिवसातच सेट झाला बाग. त्याच्यानंतर साईज पण चालू झाली, पण थोडंसं मग खतांचं स्लो केलं, कारण पुढं मार्केटच्या हिशोबाने आपला जुलै ऑगस्ट मध्ये जर गेला तर जास्त भेटतं. हे झाड लावल्यापासून याला म्हणजे बाग धरेपर्यंत 8 डोस झाले खताचे. काय काय वापरले? कृषीधन पहिले तर सुरुवातीला फक्त कृषीधन वापरलेले लागवडीच्या वेळेस. नाही फार सगळे डोस. फक्त मागचा रेस्ट पिरियडचा डोस होता तो, आणि बाग धरतानाचा डोस, याला रासायनिकची जोड दिलेली. म्हणजे जेव्हा तुम्ही रेस्ट मध्ये काम केलं बाग धरायच्या अगोदर, तेव्हा तुम्ही 80-20 फॉर्म्युलाने हे केलेले. म्हणजे रेस्ट पासून नंतर, त्याच्या आधी संपूर्ण याच्यावरच होतं. म्हणजे पहिली 12 महिने जर 1 वर्ष बाग होती की तुमची पूर्ण सेंद्रिय खतांवरच होती, ते पण कृषीधन वापरलेले तुम्ही. बरोबर. रेस्ट पिरियडवर काम का केलं पाहिजे, आणि काम करत असताना रेस्ट पिरियड मध्ये म्हणजे जो तुम्ही बेसल डोस दिला त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेन गेले पाहिजे, खतं गेले पाहिजे? त्याच्यामध्ये सर असं आहे, जर रेस्ट पिरियडला काम नाही केलं, यावर्षी जो प्रॉब्लेम आला शेतकऱ्यांना, आंबे बहारात सुद्धा बागा सेटिंगला त्रास झाला. सुरुवातीला 1000 2,000 नर निघाले. त्याची ड्रॉपिंग करून झाडाची तेवढी ताकद वाया गेली. बरोबर. आमचा प्रॉब्लेम काय आलता, आता आमचे काका आहेत मध्ये, काका यांचे बंधू आहेत घारगावला, ते पण बागेवरच असतात, त्यांची घरची पण बाग आहे. तर त्यांचे सुरुवातीला म्हणजे पानं आणि चौकी त्याच्यातून कळी सोबतच निघाली. आम्ही खूप घाबरलेलो. आम्ही भरपूर विचार नाही केली.
रेवगडे सरांना फोन केला म्हणजे आपल्या कळाने आपल्या पाटील झाडावर सरांना कळी phone केला. दिसत नाहीये कळीच दिसत एवढे नव्हती. दिवस होऊन हो. सुद्धा समजा बाग आणि नंतर दुसऱ्यांच्या काय 30-35 निघाल्या दिवसानंतर ती एवढी कळी निघाली आणि सगळी मादी कळी निघाली आणि त्यांची आता ड्रॉपिंग होऊन 4-4, 5-5 कळ्या कुठंतरी दिसायला लागल्यात आत्ता. म्हणजे ते लेट झाले उलट आता जर तसं हे पाहिलं जर रेस्ट तर. पिरियड मध्ये काम केलं ना तर हा बेनिफिट राहतो की कळी 30 दिवसानंतर निघते पण गॅरंटेड मादी कळी निघते. आम्ही माल कमी करणार आज बघितला आता हे साईज बघितली आपण सगळा माल झाडाला खालच्या बाजूनी म्हणजे आतल्या साईडनी हो. बरोबर आहे. कागद टाकावा असं बरेच जण म्हंटले हा. पण गरज तर वाटत नाही आज. म्हणजे पूर्ण आतमध्ये माल असल्यामुळे जरी सूर्यप्रकाश म्हणतो आपण त्या उष्णतेची वर असं तीव्रता किती असली तरी जाणवणार नाही. जाणवणार नाही बरोबर आहे. पुढे अजून जर बघितलं बघा ना हे इकडे बघा आता कोणतंही झाड पहा सर तुम्ही म्हणजे असं एकही झाड नाहीये का बहुतेक खाली दिसणार नाही तुम्हाला पूर्ण लोड झालेले आहे सर. त्यानंतर तुम्ही जो बाग धरायच्या वेळेस जो डोस केला हो. तर तो कसा केला होता? बाग धरताना आम्ही कृषीधन 2 किलो, त्याच्यानंतर 10-26-26 झाडाला प्रति झाडाला 250 ग्राम, 12-32 भेटलं नाही त्याच्यामुळे 14-35-14 घेतलं ते पण प्रति झाडाला 250 ग्राम. K+S कंपनीचं काली SOP म्हणून एक खत येतं ते 100 ग्रॅम प्रति झाड. टाटा ध्रुवी गोल्ड मायक्रोन्युट्रिएंट येतात ते प्रति झाड 100 ग्राम आणि आपलं प्रोम प्रति झाड 100 ग्राम म्हणजे असा मिक्स डोस केलेला आहे सगळा सगळे एकत्र केले. सेंद्रिय प्लस रासायनिक असा दोन्हींचा कॉम्बिनेशन करून डोस केला. आता ते कसं नियोजन किती किती दिवसाला तुम्ही खालून सॉइल बुस्टर सोडलेले आहे? आणि क्रॉप Soil booster वगैरे सर याला महिन्यातून 3 वेळा जातं. महिन्यातून 3 वेळेस 3 वेळा प्रति एकर 1 लिटर. एकरी 1 लिटर. हो म्हणजे 4 एकरचा प्लॉट आहे तर महिन्याला 12 लिटर लागतं. काय वाटतंय बघा आता हा माल बघा ना पूर्ण मध्ये बघा पूर्ण स्टंप मध्ये आणि बंचेस मध्ये सेटिंग आहे 3-3 याची एकाच्याला सेटिंग बघा पूर्ण. आणि हे फळ 100% साईज होणार सर. हे मेन डायरेक्ट स्टेमला आहे माल हा पूर्ण. सनबर्निंगचा प्रॉब्लेम याला म्हणजे अजिबात नाही. येणार नाही. जाधववाडी आणि नारायणगाव मध्ये काउंटर आहे आपलं खत औषधांचं सेंद्रिय प्लस रासायनिक दोन्ही पण आहे. तर तिथं आता भरपूर शेतकऱ्यांची इच्छा आहे डाळिंब लावायची पण ते आता फक्त थांबलेत काय तुमच्या बागेचं काय होतंय बघू. बरं ही बाग सक्सेस तर 100%च होईल. अजून या परिसरात परत डाळिंब वाढतील. 100%. हे जर चित्र आहे बघा ना इकडे बघा हे चित्र काय हा एवढ्याच जागेत किती फळ आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बघा ना एवढ्याच जागेत 11 पूर्ण फळं. बंचेस मध्ये पूर्ण सेटिंग बंचेस मध्ये पूर्ण आणि पूर्ण स्टेमला आहे बाई ह्या मेन स्टेमला आहे इथं मेन स्टेमला आहे. शेवट जे डाळिंब उत्पादक शेतकरी तुमच्या अनुभवातून त्या शेतकऱ्यांना काय सांगा? तुमची 1 एकर बाग आहे ना 10 गुंठ्यालाच वापरा. अनुभव घ्या तुम्ही म्हणजे एक 10-15 दिवसातच सगळ्या बागेला डोस भरशाल. झाडं बोलतात सर. आणि अजून एक बदल हा की काही शेतकरी अजूनही 100% रासायनिकच खतांचा डोस भरणे किंवा रासायनिकच फवारणी. सर काय विषय शेतकऱ्यांची अशी धारणा आहे, आम्ही शेणखत टाकलं म्हणजे झालं. आता शेणखत त्या प्रतीचं येतच नाही. ते उलट निमॅटोडला आमंत्रण उन्हीला आमंत्रण देते. त्याच्यापेक्षा शेणखतावर जेवढा खर्च आहे त्याच्या निम्म्या खर्चात कृषीधनचे 3 डोस होतात सर. बरोबर. रेस्ट बाग धरताना सेटिंग 3 डोस होऊन जातो. आणि ते 3 डोस जर केले तर झाड एवढा माल फेकतं तर तुमचीच इच्छा होती अजून साईज व्हावं याच्याकरता 4था डोस टाकू. खूप छान माहिती दिली सर. पण आता हीच माहिती नवीन डाळिंब लावणारे जे शेतकरी त्यांना अगदी सुरुवातीपासून लागवडीपासून जर तुमच्या या अनुभवाप्रमाणे समजा कृती करायची असेल तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. 8788 38 44 19. आणि दुसरं एक सर आपलं नारायणगाव म्हणजे जुन्नर आंबेगाव परिसरात जर कोणी डाळिंब असू किंवा तरकारी असू आपलं जाधववाडीला काउंटर आहे एकदा भेट द्या. प्लॉट व्हिजिटला बोलवा. प्लॉट व्हिजिट करून आपण डाळिंबात तर काय अडचण नाही, कांद्यातही अडचण नाही, कोणतीही समस्या असो आपण 100% सर सॉइल बुस्टरचं काम करतात. म्हणजे पूर्ण नारायणगाव पट्टा झाला कोथरूड पट्टा झाला म्हणजे पूर्ण पुणे भागात काम करतात. त्याच्यामुळे सॉइल बुस्टरचं काम यांच्या कचे कोणाला जर अडचण आली तर सरांशी संपर्क साधला तरी काय अडचण नाही. चालतं. धन्यवाद.